एक लक्षात घ्या, आपण जी घटना 28 तारखेला घडली, जो विमान अपघात घडला, तो विमान अपघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हम्म, अजितदादा यांच्याबद्दल घडलेली आहे. हम्म, मुळामध्ये ही घटना घडल्यानंतर म्हणजे ज्या विमान क्रॅश झाल्यानंतर जे मृतदेह भेटलेले आहेत ते पूर्णपणे जळालेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे कायदेशीर आहेत आणि त्याची सत्यता ही महाराष्ट्रातील जनतेला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळणं गरजेचं आहे. कारण का पहिल्यांदा अपघात झाल्यानंतर 6 जण सांगितली, 5 जणांच्या मृतदेह सापडले. त्याच्यानंतर जे काही मृतदेह आहेत ते पूर्णपणे जळालेले होते. प्रत्यक्षात अजितदादांना जळालेल्या अवस्थेत पाहिलंय का कोणी? तर कोणी समोर नाही. त्यांना मीही पाहिलं, ते दवाखान्यामध्ये पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना गुंडाळलेलं होतं. आता ते अजितदादा होते का अजून कोण होते याला संशय येणं साहजिकच आहे. कारण का पहिले 6 दिवस आम्ही सगळे बधीर झालो होतो. आम्हाला कळतच नव्हतं की काय चाललेलं आहे आणि असं कसं विमान, तेही उपमुख्यमंत्र्यांचं, जे बारामतीमध्ये एवढं असं क्रॅश होतंय आणि सगळे जागेवर जात आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर माणसांचे मृतदेह जळलेत, पण कागद कुठं जळलेले दिसत नाहीये. त्याच्यामुळे अजितदादा जातानाचा व्हिडिओ, त्याच्यानंतर जे काही त्यांचं विमानांच्या ज्या ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याकडे असणार आहे ना, ब्लॅक बॉक्स मध्ये त्यांचं हे असणार आहे. सगळ्या या कुठल्याही गोष्टी समोर नाहीये. म्हणजे फक्त अजितदादांचं प्लेन पडलं, ते मध्ये त्यांच्या ज्या मृतदेह आहेत, ज्या बॉडीज आहेत त्या जळल्या. आम्ही तो अंत्यसंस्कार केला. आता त्या अंत्यसंस्कारची तर तुम्ही बघितलं की शेवटचाही चेहरा असेल. पोलिसांनी तर पंचनामा केला असेल. सगळ्यात महत्वाचं, जर पंचनामा नाही केला, डीएनए केलेला आहे का, त्याचं रेकॉर्डिंग आहे का, या कायदेशीर आहेत. साधा माणूस नाहीये, म्हणजे सर्वसामान्य माणसं गेल्यानंतर सुद्धा कायद्याने त्याचा पंचनामा, फुटेज, कितीही कितीही घाण पद्धतीने जळालेला असू दे किंवा वार असू द्यात किंवा काही असू द्या, ती बॉडी, त्याचे फोटो काढले जातात. कारण का ते कायदेशीरपणे पुढे जी काही मागणी असते किंवा जी काही केस असते त्याच्यानुसार हे जाहीर करावं लागतं. आणि हे तर माननीय अजितदादा होते. म्हणजे तुम्हाला क्राईमच्या याच्यामध्ये, मी क्रिमिनल प्रॅक्टिस करते म्हणून सांगते की क्रूरतल्या क्रूर मर्डर जरी असेल तरी त्या ज्या बॉडीज आहेत, कुणाची असो ती, त्याची ती ओपनली फोटो, पोलीस टाइम नावाचा एक पेपर यायचा, त्याच्यामध्ये क्लिअर कट मध्ये दिलं जायचं. हे सर्वसामान्यासाठी जर कायदे कानून एवढे कडक आहेत, तर हा उपमुख्यमंत्र्यांसाठी समोर झालं तर पाहिजे की हो, ही अजितदादांची मृतदेह आहे, हे अजितदादाच आहे. आम्हाला सांगण्यात आलं घड्याळ सापडले, आता म्हणतात घड्याळच नव्हतं. आणि एक जी बॉडी व्हॉट्सअपवर फिरत होते ती म्हणे पहिल्यांदा अजितदादांची, त्याच्यामध्ये चेहरा दिसतच नव्हता. नंतर सांगितलं की नाही, ती विदित जाधव यांची आहे. म्हणजे कशाचा कशाला ताळमेळच नाहीये. मग याची पारदर्शक अहवाल, चौकशी ही महाराष्ट्राच्या जनतेला हवी आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हवी आहे. कुणी जरी नाही म्हणलं तरी आमचं अजूनही मन मानत नाहीये की आमचा माणूस अशा विमान क्रॅश मध्ये असा कसा सडनली, म्हणजे अजितदादा एवढे हलगर्जीपणा नव्हते करत कधीच, कुठल्याच गोष्टीत करत नव्हते हो. मग पायलट का बदलले गेले? 8 वाजता जे पायलट ठरले होते त्याच वेळेला ते ट्रॅफिक मध्ये अडकले आणि एक अडकला नाही तर दोन्ही पायलट अडकले, को पायलट सुद्धा. मग ते बदलण्यात आले. त्याच्यानंतर विमान खाली घ्यायला कुणी सांगितलं होतं? असे अनेक कायदेशीर प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजे आणि ते देण्याचं काम. रुपाली ताई, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात आणि इतक्या बोला बोला. या गोष्टी इतक्या भयान आहेत ना. भावनिकतेने ठीक आहे की आम्हाला त्यावेळी नाही कळलं, पण आता आम्हाला या सगळ्या लिगली गोष्टी कळणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टिगेशन कळणं गरजेचं आहे. याच्यासाठी अशी चूक कशी करू शकते तपास यंत्रणा? जर 5च गेलेले
मग त्यांनी 6 का सांगितले? हम्म, हम्म, मग 6वा व्यक्ती कोण आहे? हम्म. असं आपण नाही म्हणू शकत जेव्हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत, की हा चुकून आम्ही 6 व्यक्ती सांगितल्या, चुकून आम्ही असं या गोष्टी केल्या. कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय, काहीतरी वेगळं घडलेलं आहे, चुकीचं घडलेलं आहे आणि तिथं आम्ही देवाच्या भरोश्यावर नाही राहू शकत. त्याचं इन्व्हेस्टिगेशन, त्याचा तपास, मग तो घात आहे किंवा आपण असं समजू अपघात आहे. तो समोर येऊ द्या ना. कायदेशीर पद्धतीने समोर आणणं या एजन्सीचं, सरकारचं आम्ही हीच मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे. माननीय पंतप्रधान साहेबांकडे केलेली आहे आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे पण केलेली आहे. तपास होणं गरजेचं आहे आणि तो तपास सगळ्यांच्या समोर पारदर्शकपणे येणंही गरजेचं आहे. रुपाली ताई, जसं मी सांगितलं तुम्ही कायद्याच्या अभ्यासक आहात आणि तुम्ही म्हणताय की फोटो काढलेले नाहीयेत आणि त्याच्यामध्ये बॉडीची अदलाबदल केल्याचाही आरोप तुम्ही करताय. तर त्यावेळी तिथं उपस्थित जे अधिकारी होते त्यांच्याकडून याविषयी काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? कोणाकडनंही कोणतेही स्पष्टीकरण नाही आणि कायद्याच्या अभ्यासक नाही, आम्ही प्रॅक्टिसिंग वकील आहोत. हम्म, हम्म, जेव्हा एखादी घटना घडते त्यावेळेला त्या मृताची म्हणजे जो मरण पावलेले आहेत त्यांची ओळख, त्यांचे पंचनामे, त्यांचे व्हिडिओ ते कितीही भयान अवस्थेत असू द्या, त्याचे पंचनामे लीगली करावे लागतात.